रॉ मटेरियलचे वेंडर का बदलले? मी रेती, सिमेंट, लेबर ही सगळी बिलं चेक केलीत. गेल्या एका महिन्यात प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला गेलाय. आपण प्रत्येक प्रोजेक्टसाठी रॉ मटेरियलची एक फिक्स कॉस्ट ठरवतो आणि त्या कॉस्टपेक्षा जास्त खर्च केला केदारनं. तुम्ही जरा न ओरडता बोललात तर जास्त बरं होईल. अरे अशाने आपण ओव्हर बजेट होऊ. मुळात वेंडर का बदलले? बाबा ऍक्च्युली काका नुकताच जॉईन झालाय, त्यामुळे मग नुकताच जॉईन झालाय म्हणून काय वाटेल ते निर्णय घेईल. आणि हिशोबात एवढी तफावत आहे तुमच्या कोणाच्याही लक्षात नाही आली? दादा अरे मी बऱ्याच वर्षांनी काम करतोय, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या चुका माझ्याकडनं होणार ना, तुम्ही समजून घ्यायला हवं. ह्या चुका नाही आहेत, हा शुद्ध मूर्खपणा आहे. कार्यकर ही सगळी डील्स कॅन्सल करा आणि जुन्या वेंडरकडनंच मटेरियल घ्या आणि मला विचारल्याशिवाय यापुढे कोणताही निर्णय केदार घेणार नाही. दादा मी आपल्या ऑफिसमध्ये काम करतोय, ते नकोय का तुला? तुझा विरोध आहे का त्याला? मी असं काहीही म्हटलं नाहीये. अरे पण तुझ्या वागण्यातनं, तुझ्या बोलण्यावरनं तेच वाटतंय ना. मुळात तुझ्याकडनं चुका झाल्या ज्यामुळे पुढे जाऊन कंपनीला मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. झाली सुरुवात? मला कळत नाही तुम्ही एवढं निगेटिव्ह का बोलताय. काकाची चूक झाली पण तो मान्य करतोय ना, तुम्ही त्याला डिमोटिवेट का करताय? यासाठी तुम्हाला पुन्हा ऑफिस जॉईन करायचं होतं का? तेजस नाही आत्या प्लीज, मी या माणसाला व्यवस्थित ओळखतो. सुरुवातीला याने माझ्यासोबत सुद्धा असंच केलं आणि तेच आता तो केदार काकासोबत करतोय. ब्रो व्हॉट्स रॉंग विथ यू? हे काय बोलतोयस तू? तेजस मी सगळे डिटेल्स चेक करून बोलतोय. अरे किती चुका आहेत कामात? हो असतील ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण ते सांगण्याची एक पद्धत असते. तुम्ही एवढं ओरडताय का आणि किती बोलताय? त्याला काही लिमिट? तुला मान्य आहे ना त्यांनी चुका केल्या आहेत, मग त्यांना जाब विचार, माझ्याशी काय भांडतोयस? मी भांडत नाहीये, मी फॅक्ट सांगतोय.